पाईट कुंडेश्वर अपघात प्रकरणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी थेट सरकारलाच प्रश्न उपस्थित केलाय। सन 2023 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 11 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर झाला, मात्र नंतर लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याच्या कारणाने शासनाने त्यास मंजुरी दिली नाही। तत्कालीन मंडळीचा पाठपुरावा कमी पडला आणि दुर्दैवाने पाईट येथे 2 दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन त्यात 11 महिला मृत्युमुखी पडल्या। 20 पेक्षा जास्त महिला गंभीर जखमी झाल्या। त्यामुळे शासनाने आता तरी सदर प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी, तसेच याच रस्त्याच्या पुढील बाजूस असलेल्या हेद्रुज खिंडीचा घाट रस्त्याचे काम देखील तातडीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित असल्याने ते देखील व्हावे अशी मागणी केली आहे। आमदार बाबाजी काळे यांनी या 2 रस्त्याबाबत जे प्रश्न सरकारला उपस्थित केले त्यामध्ये कुंडेश्वर रस्त्याची चौकशीची मागणी केली असून अपुऱ्या झालेल्या विकास कामांचा पंचनामा केलेला आहे। त्यामुळे आता पिकअप गाडीच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकणारे प्रशासन, सदर सदोष रस्ता करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार का, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे।